शिवसेना भवनात ठाकरे गट आणि मनसेची महत्त्वाची बैठकीला उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। अमित ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनमध्ये। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली। बंडोबांना शमवण्यासाठी सर्व पक्षांनी केली धावपळ। काही ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा तर काही ठिकाणी शिष्टाई फळाला। ठाण्यात शिवसेनेनं उघडलं पहिलं खातं। प्रभाग क्रमांक 187 मधून शिवसेनेच्या जयश्री फाटक बिनविरोध। जयश्री फाटक माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नी। पुण्यामधील शरद पवार गट आणि राष्ट्रवादीतील वादग्रस्त जागांचा तिढा सुटला। अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीत सामोपचाराने तोडगा। शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र 165 जागा लढणार। नागपूरमध्ये किसन गावंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। कार्यकर्त्यांनी गावंडेंना घरामध्येच ठेवलं होतं डांबून। पक्षाचा आदेश मान्य करत गावंडेंनी उमेदवारी मागे घेतली। दक्षिण मुंबईतील बंडखोरी रोखण्यात भाजपला यश। राहुल नार्वेकरांच्या मध्यस्थीनंतर कमलाकर दळवींचा अर्ज मागे। वॉर्ड क्रमांक 225 मध्ये हर्षिता नार्वेकर यांना मोठा दिलासा। मुंबईमध्ये शिवसेनेच्या 35 जणांची बंडखोरी। सामंत रवींद्र वायकर यांच्या समोर बंडखोरांचं आव्हान। राज्यामधील 8 महानगरपालिकांमधून 23 उमेदवार बिनविरोध। भाजपचे सगळ्यात जास्त 14 उमेदवार बिनविरोध। राज्यामध्ये बिनविरोध निवडून आणण्याची स्पर्धा सुरू आहे। धमक्या, ब्लॅकमेलिंग असं करून अर्ज मागे घ्यायला लावतात। राऊतांचं भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला टोला।